नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. आज आपण भंडारदरा वॉटरफॉल ट्रिपबद्दल माहिती बघणार आहोत. आम्ही शनिवारला रात्री 11 वाजता पुण्यावरून निघालो. बसमध्ये निघताना सर्वांनी छान एन्जॉय केला आणि सकाळी सकाळी आम्ही भंडारदरा येथे पोचलो. त्यातील पहिला वॉटरफॉल जो होता तो म्हणजे वसुंधरा वॉटरफॉल. तुम्ही बघताय व्हिडिओमध्ये की कसं ओढ्याला पाणी दिसतं आहे, सोबतच वॉटरफॉल पण असे भरलेले दिसत आहे. कारण आजच्या दिवशी खूप पाऊससुद्धा होता. बघताय तुम्ही पाऊस पण आहे. बाजूचं निसर्गरम्य वातावरण बघा कसं आहे आणि ओढ्याला दोन्हीकडनं सटुंग भरून वाहत आहे ओढा. कारण पाऊसच खूप छान पडत होता, त्यामुळे दोन्ही तुंग भरून ओढा वाहत होता. आणि थोडा आपल्या जिथं आपण बस पार्किंग केली होती तिथून पहिला जो वॉटरफॉल आहे वसुंधरा, तिथं थोडं 5 ते 10 मिनटाचा वॉकिंग ट्रेक आहे. खरं तर या संपूर्ण वॉटरफॉलच्या ट्रेकमध्ये कुठेही जास्त ट्रेक नाही आहे. बघताय तुम्ही आपला पहिला जो वॉटरफॉल दिसतो आहे हा वसुंधरा वॉटरफॉल आहे. बघा किती छान वातावरण आहे. आमच्यासोबत जे पार्टिसिपेट आलेले होते ते सर्व या वॉटरफॉलचा आनंद घेत आहेत. पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे आज वॉटरफॉलला रुद्र स्वरूप प्राप्त झालं आहे. माझ्यासोबत असलेले पार्टिसिपेट एन्जॉय करत होते आणि बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये कसं रुद्र स्वरूप या वॉटरफॉलला दिसत आहे. याच्याच आधीच्या विकेंडला आमची टीम गेली होती. ते सांगत होते की वॉटरफॉलच्या मध्ये जाऊन त्यांनी फोटो काढले होते, पण आज काही तसं करता येत नव्हतं कारण पाऊसच तेवढा जास्त होता. बघताय तुम्ही व्हिडिओमध्ये की पाण्याचं प्रमाण कसं आहे. खूप जोरात पाऊस चालू होता, त्यामुळे वॉटरफॉलसुद्धा एकदम रुद्र स्वरूपात दिसत आहे आपल्याला. पण बघताना खूप छान वाटतं. आणि त्यानंतर आम्ही आमचा एक ग्रुप फोटो घेतला ऑफबीट ट्रेकर्स सोबत आणि नंतर पुढील वॉटरफॉलकडे आपला प्रवास सुरू झाला. पुढील वॉटरफॉल जो होता तो म्हणजे कोलटेंबे वॉटरफॉल. त्यांना जाण्यासाठी असा एक ब्रिज बांधलेला आहे. ब्रिजवरून जातानाचा आनंद वेगळाच असतो. माझे मित्र सुधाकर सूर्यवंशी माझी वाट बघत होते. त्यानंतर काही छायाचित्र काढलेले आणि पुढील वॉटरफॉल म्हणजे कोलटेंबे वॉटरफॉलकडे आम्ही निघालो. पुढे तुम्ही बघाल कसं वॉटरफॉल आहे. पाऊस असल्यामुळे त्याचा आनंद घेत होतो. मला जो समोर दिसत आहे तो कोलटेंबे वॉटरफॉल आहे. तो सुद्धा मस्त आहे. माझी टीम आनंद घेताना छान वाटत होतं वॉटरफॉल बघताना. त्यानंतर परतीचा प्रवास पुढील वॉटरफॉलकडे जाण्यासाठी ब्रिजवरून जाताना सर्व आनंद घेताना. बघा पाऊस असल्यामुळे ओढ्याला जास्त पाणी होतं. खरं तर भंडारदरामध्ये बघण्यासारखं खूप आहे. बघा आता जो वॉटरफॉलमध्ये आपण आलो तो नानी वॉटरफॉल आहे. पावसाचं पाणी आणि तिथं वॉटरफॉलचं पाणी याचा आवाज तुम्ही बघतच असाल. खूप पाऊस असल्यामुळे आम्हाला छान आनंद घेता आला आहे. भंडारदरा प्रशासनाचं इतकं कौतुक करावं वाटेल की प्रत्येक ठिकाणी खूप सेफ्टी त्यांनी ठेवलेली आहे आणि बघण्यासाठी सुद्धा छान व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल भंडारदरा प्रशासनाची खरंच एवढे कौतुक आपण करावे तेवढे कमीच आहे. प्रत्येक ठिकाणी सेफ्टी त्यांनी केलेली आहे. नानी वॉटरफॉल हा आहे. या वॉटरफॉलच्या एकदम बाजूला सुद्धा आपल्याला उभं राहून आनंद घेता येतो.
फोटो काढता येतो, व्हिडिओ काढता येतात. किती छान व्यवस्था प्रशासनाने इथे केलेली दिसते. वॉटरफॉलच्या समोरच बरोबर एक ब्रिज बांधलेला आहे आणि त्याच्या मध्यभागून आपल्याला त्या वॉटरफॉलकडे जाता येतं. आणि हा एक सेल्फी पॉईंट आहे. खाली आल्यानंतर मस्त तिथं सेल्फी काढण्याचा आनंद आपण घेऊ शकतो आणि तिथून वॉटरफॉलसुद्धा मस्त व्यवस्थित दिसतो आपल्याला. त्यानंतर पुढील वॉटरफॉलकडे आम्ही गेलो, तो म्हणजे नेकलेस वॉटरफॉल. खरं तर सर्वांना एक प्रश्न पडला असेल की याला नेकलेस का म्हणतात. खरं तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघाल की नेकलेस हार कसा असतो त्या टाईप या वॉटरफॉलचं जे दिसण्याचं स्वरूप आहे ते तसं आहे. त्यामुळे याला नेकलेस वॉटरफॉल नाव पडलं असावं असं काहींचं म्हणणं आहे. त्यानंतर आम्ही रतनगड येथील श्री अमृतेश्वर देवस्थानकडे वळलो. तिथे दर्शन घेतलं आणि परतीच्या प्रवासाकडे वळलो. पुढील आमचा जो प्रवास होता तो संधान व्हॅली तिकडे होता. सर्व अमृतेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेतल्यानंतर बसकडे येतानाचे हे दृश्य तुम्ही बघत आहात. सर्व पार्टिसिपेट एन्जॉय करताना. थोडं इथं पावसाचं प्रमाण कमी झालं होतं त्यामुळे छान वाटलं. आता आम्ही संधान व्हॅलीमध्ये पोचलो. संधान व्हॅलीमध्ये पोचल्यानंतर सर्वांना मी सजेस्ट करेल की शक्यतो तिथला लोकल गाईड घ्यावा. कारण असं आहे, आपल्याला जरी भरपूर माहीत असलं, आपण किती वेळा जरी गेलेलो असलो, पण तिथं धुकं एवढं असतं ना की आपल्याला रस्ते कळत नाही. माझ्यासोबत एक पार्टिसिपेट आहे, त्यांच्यासोबत गप्पा मारू. मुंबईवरून आलेले आहे आजच्या ट्रेकसाठी. सर आपलं नाव काय? संकेत गावट. कसं वाटलं आज आमच्यासोबत ट्रेक करताना? एकदम उत्तम, मजा आली एकदम. ऑफिसचा एक्सपिरियन्स कसा वाटतं तुम्हाला? खूप छान वाटला. ऑफिस सोबत पहिली ट्रेक आहे? हो, माझी पहिली ट्रेक ऑफिस सोबत. वा वा. सजेस्ट करणार तुम्ही? येस. इंस्टाग्राम टाकणार ग्रुपवरती आणि सगळ्यांना सांगणार की या ऑफिसला जॉईन व्हा आणि निसर्गाचा आनंद लुटा, असं त्याला मी सांगणार सगळ्यांना. वा वा. थँक्यू. सर्वांनी आनंद घ्या. ऑफिस सोबत छान ट्रेकचा आनंद घ्या. आमचे गाईड आहे. आ जाओ सर. कैसा लग रहा है ऑफिस के साथ आपको? बहुत अच्छा लग रहा है. हाँ, मजा आई क्या? बहुत बढ़िया. फर्स्ट टाइम एक्सपीरियंस था, बहुत ही अच्छा था. सारे लोग बहुत सपोर्टिव और अच्छे से गाइड करते. वाटरफॉल कैसे थी? एक नंबर. हर एक वाटरफॉल पे अच्छे से टाइम दिया, एक्सप्लोर करने का मौका दिया और ऑल ओवर एक्सपीरियंस अच्छा था. नाइस. सर आपको कैसा लग रहा है आज का ट्रैक? ऑफिस की सर्विस कैसी लगी? How's the Josh?
How's the joy? हेलो मैम, कैसा लगा आज? बहुत बढ़िया। ऑफबीट कैसा एक्सपीरियंस है? बहुत अच्छा। सजेस्ट करेंगे? इनक्रेडिबल। ओह नाइस। अभी अपन जा रहे हैं सांदन वैली। आज के वाटरफॉल कैसे थे? बहुत बढ़िया, सुबह वाला बहुत अच्छा था। वसुंधरा ना? वाओ। हेलो सर। हेलो हेलो हेलो। कैसा है आज का माहौल, कैसा है? पूरा कोहरा दिख नहीं रहा कुछ आगे का पीछे का भी नहीं। सुबह के वाटरफॉल कैसे थे? अच्छे थे और सर ने बहुत अच्छा गाइड किया और सर ने फोटो भी बहुत निकाले अपने खुद के मेरे खुद के निकाले मैंने। वाह वाह। यही पे ये वीडियो होता है सब। थैंक यू। लाइक सब्सक्राइब एंड शेयर। वाओ। ओके हाँ ओके 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 ओके। हाँ यस। तुम्ही बघू शकाल आता आपण झाडामधून जात आहोत जंगलामधून आणि कसं धुकं असं सर्वीकडे पसरलेलं आहे. म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सांदन व्हॅलीमध्ये जात असताना लोकल गाईड आपण सोबत ठेवावा. जंगल देखो सब जंगल ही जंगल है। अभी बारिश भी चालू हुई है। हेलो वी आर हरे भवानी छत्रपति शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की भारत माता की वंदे मातरम। थोडा ट्रेक केल्यानंतर आता आपण आपल्या शेवटच्या स्पॉटपर्यंत पोहोचत आहोत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत आहात की कसं वातावरण आहे. थोडा क्राऊड आहे, जास्त क्राऊड नव्हता. पाऊस, धुकं आणि पार्टिसिपेटांचा आनंद, सर्वकडे छान असं निसर्गरम्य वातावरण. Guys! Woo! Woo! Jambai! Open! अंडे खाओ, प्रोटीन नाही अंडे. अंडे होया मंडे. पाऊस असल्यामुळे सर्वीकडे बघा कसं धुकं आहे.
छान मस्त वातावरण आहे. पलीकडे तिकडे पण आपल्याला जाता येतं, आपण जाणारच आहोत तिकडे. तिकडे उभं राहून सुद्धा या साईडचा व्ह्यू खूप छान दिसतो. जेवढे बी हा व्हिडिओ बघत असेल त्या सर्वांना मी एक विनंती करेल, आपण नक्की एकदा ऑफबीट ट्रेकरसोबत आपला सहल करावी. खूप छान ट्रेक आयोजित केली जाते. खरं तर ऑफबीटसोबत फिरण्याचा एक वेगळा आनंद असतो आणि हा आनंद सर्वांनी एक वेळा तरी घ्यावा. ऑफबीटचं इंस्टाग्राम पेज आहे, फेसबुकवरती सुद्धा आहे. ऑफबीट ट्रेकर म्हणून तुम्ही सर्च करू शकतात किंवा यूट्यूबला तुम्ही मला कमेंट टाका, मी तुम्हाला मेसेज करतो, त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लिंक पाठवतो. हा रिव्हर्स वॉटरफॉल आहे. रिव्हर्स वॉटरफॉलमध्ये वॉटरफॉलचा आनंद घेताना सर्वजण रिव्हर्स वॉटरफॉलच्या बाजूला असलेला धबधबा तुम्हाला दिसत असेल.
पाऊस जास्त असल्यामुळे याचं रुद्र स्वरूप पण सुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहे. आणि आता आपण व्हिडिओच्या शेवटकडे वळत आहोत आणि इथेच हा आजचा ट्रेकचा व्हिडिओ आम्ही समाप्त करत आहोत. सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. खूप खूप धन्यवाद.